हाय फ्रेंड, तर आज आपण मुलांसाठी स्नॅक्स बनवणार आहोत, तेही एका वाटी रव्यापासून. आणि हे झटपट असं होतं. तर इथे 1 वाटी रवा घेतला आहे, तो मी मिक्सरला लावून घेतलेला आहे. एकदम बारीक असा लावून घ्यायचा. आणि रवा आपण मिक्सरला लावते वेळी त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, एकदम सुका असा लावून घ्यायचा आहे. तर आता इथे रवा आपला मिक्सरला लावून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम बारीक असा मी लावून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे जसं कणिक कसं मळतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट पण असा हा गोळा तयार करून घ्यायचा नाही आहे, थोडासा असा पातळ ठेवायचा. कारण तो आपण ज्यावेळी थोडा वेळ झाकून ठेवतो त्यावेळी तो नंतर घट्ट होतो. त्यासाठी आपण हा गोळा पहिल्यांदा पातळ असाच करून घ्यायचा. आता तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे थोडा वेळ झाकून ठेवला होता तर आता गोळा कशा पद्धतीने तयार झालेला आहे. एकदम घट्ट असा झाला आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा थोडासा पातळ असाच ठेवलेला होता गोळा. आता हा गोळा मी 2-3 मिनटासाठी परत असा मळून घेणार आहे. आता आपण इथे पळीपट लाटणं घेतलेलं आहे आणि जो आपण गोळा बनवून घेतला होता त्याचे मी 2 भाग करून घेणार आहे. थोडंसं मी पळीपटावरती पण घेऊन हा गोळा मळून घेतलेला आहे. चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे आपलं हे स्नॅक्स आपण जे बनवणार आहोत ते एकदम कुरकुरीत असं होतं. तर इथे मोठे मोठे असे 2 गोळे करून घेतलेले आहेत. आता हे गोळे 2 आहेत ते आपण लाटून घ्यायचे आहेत, पण एक सिंगल एक करून लाटून घ्यायचं आहे. आता एक गोळा लाटून झाला काय तो मी बाजूला करून ठेवणार आहे आणि दुसरा गोळा हा लाटून घेणार आहे. दोन्ही गोळे आपले लाटून झालेले आहेत. आता काय करायचं, हे दोन्ही गोळे एकामेकावरती ठेवायचं आहे आणि गोल अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे. जरी गोल ही आली नाही तरीही चालेल. याला आपण सुकं पीठ वगैरे काहीच लाटठेवे लावायचं नाही आहे, असंच साधं आपण हे लाटून घ्यायचं आहे. आता ही पोळी आपली गोल आलेली नाही आहे, तर आपण काय करायचं आहे, हे आपण चौकोनी असा हा कट करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे चाकूने हे कट करत आहे. हे बघा, अशा पद्धतीने चौकोनी कट करून घेऊया. आता ह्या चौकोनाच्या आपल्याला इथे बारीक बारीक पीस कट करून घ्यायचे आहेत, जसं आपण शंकरपाळीसाठी कट करतो त्याप्रमाणे. आता हे तळण्यासाठी मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता हे आपण सर्व तळून घ्यायचे आहेत. याला जास्त वेळ लागत नाही, खूप कमी वेळामध्ये हे तळून होतात आणि तेलही जास्त लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनटामध्ये हे तळून होतात. एकदम खूप छान असे आपले कुरकुरीत असं हे स्नॅक तयार होतं. हे जर तुम्ही मुलांना बनवून दिलात तर मुलं बाहेरचं खायला विसरून जातील. आता इथे आपलं हे तळून झालेलं आहे. आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते. बघा, खूप छान असे झालेले आहेत. तर इथे भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा ते मी लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडासा चाट मसाला. आता हे आपण मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, खूप छान असे आपलं स्नॅक्स तयार झालेलं आहे.